नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचे स्वागत करत आहे। आज जो आपला समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय? महिला आश्रम। आणि या धड्याचा हा दुसरा सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर चला बघूया। बघा, तुमच्या समोर आता धडा आलेला आहे। तुमच्या समोर आता धडा आलेला आहे, तर त्यांची सुरुवात मी करणार आहे। तर चला बघूया। संस्था चलाने का भार तो आने वाली बहनें ही उठा सकेंगी। इथे म्हणाले आहे की जे संस्था आपण चालवणार आहे त्यांचा भार कोणी उघडणार आहे? त्यांचा भार आपली जे बहीण आहे तेही उठवणार आहे सकेंगी, क्योंकि उनमें तो काही कुशल होंगे। आणि त्याच्यावर जे आलेली आहे, इथे जे बहीण आलेली आहे किंवा ताई येणार आहे त्यांच्यात काही आपल्याला सारखे कुशल होणार। काय होणार? कुशल। म्हणजे त्यांच्याकडे अजून जे गुण आहे ते आपल्याला दाखवणार किंवा आपल्याला दिसणार। बहन उनको संगीत की भक्ति की तथा प्रेम युक्त की सलाह की खुराक दे। इथे म्हणाले आहे की जे पण इथे महिला येणार आहे किंवा स्त्री येणार आहे त्याबद्दल त्यांना आपल्याला संगीत किंवा त्यांची जी भक्ती आहे त्यांना प्रेमयुक्त सल्ला दे, यांची खुराक दे। म्हणून म्हणजे इथे जे आलेले आहेत, जे महिला येणार आहे, तर याबद्दल त्यांना प्रेमप्रमाणे किंवा खूपच छान प्रमाणे त्यांचा सल्ला दे की तुम्ही हे करू शकता, तुम्ही हा करू शकता। हा सगळं जो खुराक आहे ना त्यांना प्रेमपूर्वक ही आपण देऊ असं त्यांनी सांगितले आहे। आगे चलकर संस्था की जमीन पर छोटे छोटे मकान बनाए जाएंगे। हा सगळं व्यवस्थित होणार, हा सगळं व्यवस्थित होणार। तर पुढे जाऊन आपण काय करणार आहे, हा संस्था ती जी जमीन आहे आपल्यासाठी, हा संस्थाची जी जमीन आहे त्याच्यावर आपण छोटे छोटे मकान किंवा सदन किंवा घर असा बनवून जाणार आहे। और उसमें संस्था के नियम के अधीन रहकर। आणि इथे काय म्हणाले आहे की त्यांचे जे संस्था आहे त्यांचा नियमच्या जे संस्था आहे त्यांच्या नियमच्या आपण अधीन होऊन त्यांच्यासाठी आने वाली दो महिलाएं दो दो चार चार का परिवार चलाएंगे। आणि पुढे जाऊन हा अधीन होऊन आपण जे पुढे जाऊन हा जे महिला जे इथे येणार आहे त्यांनी दोन दोन किंवा चार चार असा परिवार चालवणार आहे। काय करणार आहे? असा परिवार चालवणार आहे। ऐसी संस्था मैंने देखी है। आणि असा जी संस्था आहे मी पाहिलेली आहे। तर क्या सांगत आहे की अशी जी संस्था आहे असा मी पाहिलेली आहे। तर याप्रमाणे असंही यांना दिलेली आहे। इसलिए जो बिल्कुल संभव है बहुत ही उपयोगी आहे। आणि त्यासाठी जे खूपच संभव आहे म्हणजे ते खूपच संभव आहे किंवा त्यांचा उपयोग आहे किंवा त्यांचा उपयोग आहे, ऐसे ही काम मैंने सूचित किया है। असंही काम मी तुम्हाला सूचित केलेलं आहे। मला माहित आहे की हा संभव आहे आणि यांचा उपयोग किंवा महत्त्व खूप आहे, असंही कार्य मी तुम्हाला देणार आहे किंवा असंही कार्य मी तुम्हाला सूचित केलेले आहे। इतने वर्ष के बहन के परिचय के बाद। हा खूपच वर्षांबद्दल मी ताईंचा परिचय, कुठा ताईंचा परिचय यांचा बाद, उनकी शक्ती कुशलता और उनकी मर्यादा का ख्याल मुझे है। आणि त्यांची शक्ती, त्यांची कुशलता आणि त्यांचा मर्यादा हा सगळंच ख्याल माझा आहे। कारण की मी तुम्हाला जाणणार आहे किंवा मी तुम्हाला पाहण्यात आलेला आहे की तुम्ही काय करू शकता किंवा काय नाही करू शकता। तर याबद्दल असंही मी तुम्हाला सूचित केलेले जात आहे की जे कार्य तुम्ही करू शकता। प्रत्यक्ष कोई हिस्सा लिए। आणि त्यांचा हिस्सा घेऊन। तर याप्रमाणे मला माहित आहे की तुम्ही हा सगळं करू शकता असं त्यांनी सांगितले आहे। तर अजून बघूया चला। प्रत्यक्ष कोई हिस्सा लिए बिना मेरी सलाह और सहारा तो रहेगा ही। आणि इथे काय म्हणाले? प्रत्यक्ष माझा हिस्सा घेऊन किंवा माझ्या जे सल्ला किंवा सहारा हे तुमच्यासाठी राहणार ही। आगे चलकर बहन को लगेगा की उनको तो मात्र निमात्र होना था। आणि पुढे जाऊन त्यांना असं वाटत, कोणाला? ताईला असं वाटणार आहे की माझं जे नाव आहे किंवा माझा जे हे आहे मात्र निमित्त प्रमाणे होणार, म्हणजे मी तिथे नाही जाऊ शकता किंवा नाही जाणार आहे त्याबद्दलही हा सगळं कार्य होणार। परंतु केव्हा होणार? जेव्हा हा सगळं व्यवस्थित प्रमाणे चालणार आहे तेव्हाही हा सगळं होणार आहे असं त्यांनी सांगितले आहे। संस्था अपने आप चलेगी। आणि जे संस्था आहे ते आपोआप चालणार आहे। हा सगळं सूचित केल्याबद्दल जे संस्था आहे ते आपोआप चालणार आहे। समाज में ऐसी संस्था की अत्यंत आवश्यक है। आणि समाजासाठी अशी जी संस्था आहे त्यांच्यात अत्यंत आवश्यक आहे, कारण की अशी संस्था आता इथे नाही आहे।
उस आवश्यकता में से ही उसका जन्म होगा आणि त्या आवश्यकताबद्दल ही त्यांचा जन्म होणार असं त्यांनी सांगितले आहे की त्या आवश्यकताबद्दल ही त्यांचा जन्म होणार. मुझे इतना विश्वास न होता तो मैं बहन के लिए ऐसा कुछ मैं सूचित नहीं करता. मला असा विश्वास नाही होता तर मी हा सगळं माझी ताईसाठी किंवा हा सगळं जे सूचित मी केलेले आहे ही मी नाही करणार. कारण की मला माहित आहे की माझी बहीण कशी आहे, मला विश्वास आहे की ते हे करू शकतो, म्हणून मी हा सगळं त्यांना सूचित केलेले आहेत असं त्यांनी सांगितले आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? लवकरच लवकर सांगा. कळतं? छान. आता अजून बघूया. तुम दोनों इस सूचना का प्रार्थनापूर्वक विचार करना. तुम्ही दोघंही हा सूचना जो मी तुम्हाला दिलेले आहे त्यांचा प्रार्थनापूर्वक तुम्ही विचार करूया की आपण हा सगळं करू शकता याबद्दलही. लेकिन जल्दी में कुछ तय न करके यथा समय मुझे उत्तर देना. आणि इथे म्हणाली आहे की जल्द नाही आहे. कोणत्याही कार्याला आपण जळत करता किंवा लवकर लवकर करता तर याप्रमाणे आपले जे तय करते ना ते नाही ठाऊ शकते. तर याप्रमाणे त्यांनी म्हणाले आहे की काही लवकरच नाही, समय म्हणजे तुम्हाला जितका समय पाहिजे, जितकाही वेळ पाहिजे तुम्ही घेऊन या आणि मला तर उत्तर द्या. असं वाटते की हा तुम्ही तय करून जाणार आहे किंवा हा सगळं व्यवस्थित प्रमाणे चालणार आहे, तर ही माझं तुम्ही उत्तर द्या आणि तुमचा उत्तरचा मी वाट पाहता असं त्यांनी सांगितलं आहे. बहन यदि हाँ कहे तो अभी से आगे का विचार करने लगूंगा. जेव्हा मला असं वाटणार की तुम्ही मला पत्र यातून उत्तर दिलेलं आहे की हा हे सगळं मी करणार आहे, तेव्हाही मी पुढचा अजून विचार करणार आहे की आपण अजून काय करू शकता. याप्रमाणे आपण अजून काय करू शकता हे सगळं आपण पाहणार आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? लवकरच लवकर सांगा. जेव्हा तुम्हाला कळणार आहे, जेव्हा तुम्हाला समजणार आहे तेव्हाही हे सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे तुम्हाला कळणार आहे. तर तुम्ही नीटप्रमाणे ऐकून घ्या. जेव्हा तुम्हाला नाही समजते तेव्हा तुम्ही मला पुन्हा विचारू शकता. कळतं? हो. तर चला अजून बघूया. बघा नीटप्रमाणे ऐकून घ्या. यहाँ सर्दी अच्छी है. इथे सर्दी खूपच चांगलेली आहे. फूलों में गुलाउदी, फुलामध्ये गुलाउदी, क्रिजेनथीमम फूल बहार में है. आणि इथे जे फूल दोन दिलेले आहेत ते खूपच बहारतून आलेले आहेत. उसकी कलियां महीनों तक खुलती नहीं. आणि त्यांची जे कळी आहे ते महिनाबद्दलही खिळत नाही. नहीं मानो भारी रहस्य की बात है. आणि नाही तुम्हाला असं नाही भेटणार किंवा तुम्हाला असा विचार करते की नाही हा सगळं हा रहस्याची बातमी आहे. पेट में भर दी हो और होठों में सीकर बैठ गई. असं आम्हाला वाटत आहे की पेटामध्ये किंवा पोटामध्ये हा बांधून केलेले आहे आणि त्यावर त्यांचा होठ जे आहे ते सिडून जाणार आहे कारण की ते खिळत नाही आहे. जब खिलती है तब भी एक एक पंखुडी करके खिलती है. आणि जेव्हा ही निघतात कळीतून गुलाबात किंवा कळीतून फुलात बद्दल निघतात तर त्यांची एक एक पंखुडी खिळत आहे. ते एकाप्रमाणे नाही खिळतात, एकच पंखुडी त्याचं खिळत आहे. वे टिकते बहुत है. आणि ते खूपच टिकत आहे. गुलाब भी खिलने लगे हैं. आणि जे गुलाब तुम्ही दिलेले आहेत ते पण खिळू लागले आहे. कॉस्मोस के दिन गए. आणि कॉस्मोस यांचा दिन गेले म्हणजे यांचा दिवस गेले. उन्होंने बहुत आनंद दिया. आणि त्यांनी आपल्याला खूपच आनंद म्हणजे मला खूपच आनंद दिले. कारण की मी इथे होते ना तर याप्रमाणे मला ते खूपच आनंद दिले. कसं वाटतं ना की कोणाला असं फूल लावायचं किंवा हा जे वन बनवतात किंवा हा जे बाग बनवतात त्यांना खूपच छान वाटते. तर याप्रमाणे हा सगळं जे फूल इथे दिलेलं आहे त्याप्रमाणे ते आपल्या ताईचा समोर हा सगळं नीटप्रमाणे सांगत आहे की हा जे फूल आहे त्यांचं असं केलेलं आहे, हा जे फूल आहे त्यांचं असं केलेलं आहे. तर याप्रमाणे हा सगळं माहिती ते आपली ताईला देत आहे. जिनिया का एक पौधा रास्ते के किनारे पर था. जिनिया यांचा पौधा एक रास्ते ते मार्गावर होतो. तो आए उसकी कली तोड़े. जो लोग आते थे जिथे जे पण लोग येतात त्यांची कली तोडून जात आहे. फिर मैंने इस बड़े पौधे को वहां से निकालकर अपने सिरहाने के पास लगा दिया. आणि तेव्हा मी काय पाहिले की जेव्हा हा सगळं यांचा कडी जे हे तोडून घेत जात आहेत तर मी काय केले त्यांना घेऊन आपल्या म्हणजे जिथे मी झोपत आहे त्यांचा कुठेतरी ठेवलेला आहे. तर याप्रमाणे त्यांनी असं सांगितले. फिर इसमें इतने सुंदर फूल दिए. आणि त्याबद्दल त्यांनी इतकं सुंदर फूल दिलेले आहेत. इसकी आंखों मानो उत्कटता से बोलती हो. यांची डोळे जे आहे फुलांचे जे डोळे आहे असं त्यांना वाटत आहे असं आपल्याला कल्पना करायचा. नाही तर तुम्ही मला सांगणार आहे की काय शिक्षिका काय पण सांगते
फुलांचं कुठे डोळे असतात, है ना? तर याप्रमाणे असा विचार आहे त्यांचा. बघा, इसकी आँखों मानो उत्कटता से बोलती है. त्यांचे जे डोळे आहेत त्या प्रमाणे ते उत्कटता बोलत आहे, की ऐसी लगती है, असं दिसत आहे. 2-1 महीने फूल देकर अंत में सूख गया. 2 किंवा 1 महिन्यानंतर फूल देऊन ते अंतमध्ये सुकलेलं आहे, असं आपल्याला वाटत आहे. कळतं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. परसों ही मैंने उसे विदा दी आणि परसों ही मीनी तिला विदा दिलेली आहे. आता इथे नीट प्रमाणे ऐकून घ्या. प्रिय सरोज, तुम्हारा 16 से 18 तक लिखा हुआ पत्र आज अभी मिला. याप्रमाणे त्याने लिहिलेलं आहे. परत बघा. प्रिय सरोज, तुमचा जे 16 किंवा 18 यातून जे पत्र लिहिले आज मला भेटलेले आहे. आज मला भेटलेले आहे. इस महीने में मैंने इन तारीखों को पत्र लिखे. या महिन्यातून माझा हा जे तारीख आहे, हा दिनांक जे आहे याबद्दलही मी तुम्हाला पत्र लिहिले आहे. बघा कोणता दिनांक? 1/9/15. 1/9/15 और चौथा आज लिख रहा हूँ. आणि जे चौथा आहे ते आज मी तुम्हाला लिहत आहे. अब तुमको हर सप्ताह में लिखूंगा. आणि मी तुम्हाला हर सप्ताहाबद्दल हा पत्र लिहिणार आहे. काय सांगितले? की 1 आठवड्यानंतर मी तुम्हाला पत्र लिहिणार आहे. तुम्हारी तबीयत कमजोर है, तब तक चिरंजीव रहना. मुझे पत्र लिखेगी तो चलेगा. त्यामुळे काय म्हणाले की तुमची जी तब्येत आहे ते कमजोर आहे, म्हणजे खूपच कमी आहे, तर तुम्ही काय ते चिरंजीव राहणार. जे चिरंजीव राहणार आहे त्याबद्दल तुम्ही मला पत्र लिहिणार तर चालणार, असं त्यांनी सांगितले आहे. मुझे हर सप्ताह एक पत्र मिलना ही चाहिए. मला 1 आठवड्यात हा पत्र तुम्हाला पाहिलेही जाणार आहे. म्हणजे की एक आठवड्यात तुम्ही मला पत्र लिहू द्या, असं त्यांनी सांगितले आहे. पूज्य बाबूजी चाहते हैं तो हिंदू मुस्लिम की एकता के लिए मुझे अपनी सारी शक्ति उर्दू सीखने के पीछे खर्च करना चाहिए. पूज्य बाबूजी म्हणजे जे त्यांचे जे वडील आहेत ते असं त्यांना जाणवणार आहे किंवा असं सांगत आहे की जे हिंदू मुस्लिम यांची जे एकता आहे त्याबद्दल आपली काही शक्ती ते उर्दू शिकण्याबद्दलही खर्च करू शकतं. म्हणजे त्यांना असं विचार आहे की माझं जे मुलं आहे ते उर्दू शिकणार आहेत का हा जो हिंदी आणि मुस्लिमचे एकताबद्दल तुम्हाला काही असं लिहिण्याचा किंवा असं बोलण्याचा प्रयत्न करण्यासाठी तुम्हाला उर्दू शिकावा लागेल, असं त्यांनी सांगितले आहे. तुमको मैंने एक संदेश भेजा था कि तुम उर्दू लिखना सीखो. आणि मी तुम्हाला असं एक संदेश दिलेला होता की तुम्ही उर्दू लिहायला सुरुवात करा किंवा उर्दू लिखण्याचं सुरुवात करा. लेकिन अब तो मेरा एक ही संदेश है, पूरा आराम लेकर पूरी तरह ठीक हो जाओ. मी तुम्हाला सांगितले हो की तुम्ही उर्दू शिकूया, परंतु आता माझा एकच संदेश आहे तुमच्यासाठी की तुम्हा पुन्हा म्हणजे पुन्हा तरच तुमची तब्येत बरं करूया. कारण की जेव्हा तुमची तब्येत बरी होणार तेव्हाही तुम्ही सगळं कार्य करणार. तब्येत ठीक नाही आहे त्याबद्दल तुम्ही कार्य करता तर तुमचं जे तब्येत आहे ते बरे नाही होणार, अजून तुम्ही आजारी पडणार आहे. तर याबद्दल तुम्ही पहिले नीटप्रमाणे आराम घेऊया, पूर्ण आराम घेऊया. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटत आहे की तुमची तब्येत बरी आहे तेव्हाही तुम्ही कार्याची सुरुवात करा, असे त्यांनी सांगितले आहे. तुम्हाला कळतं की नाही? हो. तारों के नक्शे बनाने के लिए कंपास बॉक्स भी मंगा कर रखा है. जेव्हा ताराचा हा नक्षा बनायचा आहे त्यासाठी मी कंपास बॉक्स पण मागवून घेतलेला आहे. लेकिन अब तक कुछ नहीं हो पाया. परंतु आतापर्यंत काहीही होऊ नाही शकत आहे. मैं अपने फूल के गमले अपने पास से निकाल दिए हैं. आणि माझे जे फुलाचे जे गमले होते, काय होते, फुलाचे जे गमले होते ती माझ्याजवळ मी तिला बाहेर टाकलेला आहे. साधे कॉटन को ही रहने दिया है. साधे जे कॉटन आहे त्यांनाही मी इथे ठेवलेला आहे. तर याप्रमाणे असंही सांगितले आहे. सबको काका का सप्रेम शुभाशीष. सगळ्यांना माझा इथे सप्रेम आणि शुभशीष. काका कालेलकर ग्रंथावली से. तर याबद्दल आपण काय शिकलो? याबद्दल आपण शिकलो की हा जे भाऊ किंवा बहीण यांचा प्रेम होता ना ते खूपच वेगळा होता. कारण की इथे कसं दिलेलं आहे की एक भाऊ आपल्या जी बहीण आहे त्यांच्या समोर ते तिथे नाही, परंतु त्यांना काय करायचं हा सगळं विशेष सूचित त्यांना केलेले जाते. तर याबद्दल हा जे नातेवाईक आहे किंवा हा जे रिश्ता आहे ते खूपच वेगळा आहे. तर याप्रमाणे आपण हे पाहू शकतात की याबद्दल आपला पण असं वाटत आहे की आपले भाऊ किंवा बहीण असा कार्य करत आहे जे त्यांच्यासाठी खूपच उपयोगी आहे. तर आपल्याला काय करायचं, त्यांचं मदत करायचा किंवा आपण मदत करणार. तर याप्रमाणे आपला पण कुठेतरी असं कार्य सुरुवात होते
तर ते पण आपल्याला विचार करणार किंवा मदत करणार. तर याबद्दल तुम्ही कोणताही पेक्षा कडी कुठेही आहे तर सगळं व्यवस्थितप्रमाणे त्यांचा आपण मदत करू या. धन्यवाद.